हरि ओम. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानंदो नित्यं वसति मे हृदि. ओम. कसे आहात सगळेजण? आजच्या दिवसामध्ये भरपूर मजा केलेली दिसते. आता मी सगळ्यांचा आवाज ऐकत होतो. क्विज मध्ये कोण जिंकलं? रामायण आणि महाभारतामधलं होतं ना क्विज? वा. आणि सकाळी सुद्धा शिवमंदिरामध्ये गुरुगृहामध्ये जाऊन आलात ना? कसं वाटलं गुरुगृहामध्ये जाऊन? पहिल्यांदाच गेला असाल ना सगळे? वा. आपलं हे सेशन जे ते असं मजेचंच आहे, इंटरॅक्टिव्ह आहे. तुम्ही सुद्धा सांगायचं आहे काय काय. मी एकटा बोलत राहिलो तर खूप बोरिंग होईल. तुम्हाला मी प्रत्येकाला एक एक जस्ट विचारतो, तुम्हाला काय करायला आवडतं सगळ्यात जास्ती? म्हणजे नाचायला, खेळायला वगैरे अशी उत्तरं, खायचं प्यायचं असं नाही. आपण मुलींपासून सुरुवात करूया. डान्स, ड्रॉइंग, रीडिंग. आर्चिस, तुला? ड्रॉइंग, क्रिकेट, म्युझिक आणि ड्रॉइंग. खेळायला आवडतं. क्रिकेट आणि कबड्डी, ट्रेकिंग, रीडिंग, फुटबॉल. तुला? बसूनच सांग. म्युझिक, पेंटिंग. तुला अमोहा? कलरिंग, डान्स आणि ॲक्टिंग. तुला? मग आता ते तुम्हाला आवडतं तर ते करत असताना तुम्हाला भूक, तहान वगैरे लागते का? एकदम तुम्ही जर का पूर्णपणे त्यामध्ये दंग झालेला असाल तर आपल्याला भूक, तहान आपण सगळं विसरतो की नाही? आणि नाहीतर कंटाळवाणं चालू असलं की भूक लागो अथवा न लागो आपल्याला खायला आवडतं. असं का होतं? बोर होत असतो म्हणून. आणि भूक, तहान आपण विसरतो का जेव्हा आवडीचं काम करत असतो तेव्हा? त्यात दंग होतो, आपल्याला कुतूहल असतं, क्युरिओसिटी असते, इंटरेस्टिंग असतं, मन पूर्ण त्याच्यामध्ये एकाग्र होतं ना आवडीची गोष्ट करत असताना. आणि पण मग असं आपलं प्रत्येक बाबतीत नाही होत. जे आपल्याला आवडतं ते करतानाच आपल्याला असं होतं, बरोबर? मग तसं आपण करत असताना बाकीचं काहीच करावंसं वाटत नाही आहे, बाकीच्या कुठल्या गोष्टींमध्ये मन रमतच नाही आहे, असं आपलं होऊन जातं. त्यामध्ये आपण जर का अजून प्रॅक्टिस करत राहिलो तर मग आपण त्याच्यामध्ये अजून चांगलं बनत जातो, हो की नाही? कॉम्पिटिशन वगैरे सगळं सोडून देऊ, आपल्याला ते करण्यात एक मजा येते म्हणून आपण ते करत असतो. आणि मग ते सारखं करत राहावं असं वाटतं. आणि मग त्याच्यामध्ये अजून आपण आपली पातळी उंचावत असतो की अरे हे जमतंय का, मग इथपर्यंत आपल्याला आलं, आता अजून जरा आपण आपला गोल उंचावूया, असं करत करत आपण करतो की नाही? एक खूप छान वाक्य आहे, गुड प्लेयर्स प्ले अंटिल दे गेट इट राईट. गुड प्लेयर्स play until they get it right. Great players play until they can't get it wrong.
मग आता काय, बरोबर एकदा आलं की झालं, आणि कधी चुकतच नाही आहे. इथपर्यंत आपल्याला जायला पाहिजे की नाही. आणि असं ज्या वेळेला आपल्याला त्या पूर्ण त्या गोष्टीने आपण भारावून जातो, तेव्हा आपल्याला ना त्या गोष्टीमध्ये अजून अजून जर का चांगलं व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे आपण, एकतर आदर्श व्यक्ती त्या गोष्टीतल्या, म्हणजे त्या खेळातलं असेल, क्रिकेट बऱ्याच जणांना आवडलं, तेंडुलकर. तेंडुलकर लगेच पहिल्यांदा लक्षात येतो. मग तेंडुलकरचं, अरे त्यांनी काय बरं, लहानपणी कसा होता, कसं करायचा तो. मग पण त्याच्याबद्दल वाचत वगैरे असलो तर मग आपल्याला कळून येईल की अरे त्यांनी काय काय केलेलं आहे. म्हणजे स्टंप्सवरती छोटी कॉईन्स त्याच्या गुरूंनी ठेवलेली होती आणि ती पडली नाही पाहिजे तोपर्यंत खेळत राहायचं तासन तास. किंवा भिंतीवरती बॉल टाकून एकटाच मारत राहायचं तासन तास. मग हे जी गोष्ट आपल्याला आवडते ते करताना आपण पॅशनने एकदम करायला लागलो की आपल्याला ती अधिकाधिक चांगली जमत जाते, अजून आपण ती चांगली करतो. पण तेच करता करता आपल्याला असं वाटत असतं, जेव्हा आपण आपल्यापर्यंतच ते सीमित ठेवत असतो तेव्हा आपल्याला माहिती नसतं की दुसरे अजून पण आपल्यापेक्षा कितीतरी भारी करतात. म्हणजे त्यांचं आपण वाचत राहिलं पाहिजे. मग आपल्याला त्यांचं चरित्र मी नाही म्हणणार, पण त्यांच्याबद्दलच्या काही गोष्टी वगैरे आपण जर का वाचायला आपल्याला मिळाल्या तर मग मजा येते. तर तसं आपण करत राहिलं पाहिजे. म्हणून आपण आता कसं, स्वामीजी आपल्याला सांगायचं की नाही की स्वामी विवेकानंदांच्या बद्दलच्या गोष्टी किंवा असं, ते आपल्याला एकदम असं भारावून गेल्यासारखं व्हायचं की कसे होते ते लहानपणी, भीतीच नाही कसली. आपल्याला सगळ्या गोष्टीचा आपण ज्यावेळेला विचार करतो तेव्हा असं करतो की त्याच्या मुळाशी आपल्याला कुठेतरी त्या गोष्टी ती जमत नाही म्हणून त्याबद्दलची भीती किंवा अशी असते की नाही. पण त्यांना कसली भीतीच नव्हती, त्यामुळे ती कुठलीही गोष्ट उत्कृष्टपणे करत होते. तर तसं आपण करायला पाहिजे. त्यामुळे आपण फेलियर्सच्या बाबतीमध्ये अजिबात हार मानता कामा नये. फेलियर्स येतच राहणार, कारण दे आर स्टेपिंग स्टोन्स टू सक्सेस. बरोबर. तर तसं आपण करत राहिलं पाहिजे. आता काही दिवसांपूर्वीच आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये एक अंध मुलगा, म्हणजे तो साधारणपणे 25-30 वर्षाचा असेल, तो म्हणजे त्याला जन्मतःच तो आंधळा नव्हता, पण 3 वर्षाचा असताना डॉक्टरांनी चुकीचं इंजेक्शन घातलं डोळ्यामध्ये आणि त्याची पूर्ण दृष्टीच गेली. तो मुलगा CA आहे आणि तो चेस चॅम्पियन आहे. म्हणजे तो सांगत होता की कसा तो चेस खेळतो ते बघता बघता म्हणजे ऐकतच राहिलो आम्ही सगळेजण की त्याला दिसत नाही पण तो चेस चॅम्पियन आहे आणि नॅशनल लेवलचा. आणि ॲट द सेम टाईम तो चार्टर्ड अकाउंटंट आहे, म्हणजे CA आहे, त्याच्यात पण तो हुशार आहे. तर तो प्रमुख पाहुणा म्हणून आलेला आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये मुलांना. ते मोदीजींनी युवा संगमचं जे केलेलं आहे ना, की अमुक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात मुलं आणि त्या राज्यातली मुलं ह्या राज्यात यायचे. तर ह्यावेळेला आमच्या इथे गुजरात आणि केरळ असं ते होतं. तर त्यातून तो प्रमुख पाहुणा म्हणून गुजरातचा आलेला. तर त्यांनी सांगितलं त्यावेळेला असं, तो तेच म्हणाला की कधीही हार मानू नका तुम्ही परिस्थिती बिकट जर का आपल्यावरती टफ असं झालं आपल्याला की अरे जमत नाही आहे, त्यावेळेला आपण जर का सोडून दिलं ते, तर आपण कधीच आपल्याला ते जमणार नाही. तुम्ही बघा, असं कधी कधी असं वाटतं की अरे एखादी गोष्ट आपल्याला आवडत नव्हती पण ती आपण केली आणि नंतर मागे वळून बघताना असं वाटतं आपल्याला कशी बरं जमली ती, आपण हे करू शकतो. म्हणजे आता ती लेवल क्रॉस केली की नाही, तुम्ही व्हिडिओ गेम खेळता त्यावेळेला असतं की नाही, 200 लेवल क्रॉस केली, 300 लेवल क्रॉस केली, तर त्यावेळेला किती असं वाटत असतो की अरे किती पटपट येत आहेत ते. तर कसं काय आपण करतो, प्रॅक्टिसने करतो. त्यामुळे प्रॅक्टिसला पर्याय नाही आणि आवड असली की काय आपण करतच राहतो. पण आपल्याला स्वामीजी आपले काय सांगायचे, जे समोर कुठलंही काम येईल ते आवडीने करायला पाहिजे. ते अवघड गोष्ट आहे,
कारण आपल्याला जे आवडतं ते आपण आवडीने करतो, पण जे नावडतं ते आपण बाजूला सारतो पहिले, नंतर बघू. पण ते आपण करत राहायचा प्रयत्न हळूहळू करतो आणि मग नंतर आपल्याला हे पण कळतं की अरे ही पण गोष्ट आपण करू शकतो. मे बी त्याच्या इतकी नाही चांगली, पण मला माझा कॉन्फिडन्स त्या गोष्टींमधला वाढला की अरे मी हे करू शकलो, हो की नाही. तर त्यामुळे परिस्थिती जर का सगळंच काही चांगलं असतं तर मग आपल्याला आपण स्ट्रॉंग झालोच नसतो. सगळं काही मिळतंय, काही करायलाच नको असं जर काय, आणि त्याच्या उलट की अरे ही गोष्ट आपल्याला काही करून आता फाईट करूनच मिळवली पाहिजे. फाईट म्हणजे अशी नाही प्रयत्न करूनच मिळवली पाहिजे असं ज्या वेळेला होईल त्यावेळेला मग नंतर आपल्याला त्या गोष्टीचं महत्त्वसुद्धा पटतं आणि मग आपण त्या गोष्टीमध्ये तरबेज होत जातो. स्वामी विवेकानंदांची एक गोष्ट मला आठवली. त्यांनी कॅलिफोर्नियामध्ये असताना त्यांनी एक सांगितलेलं एका त्या तिथल्या लोकांसमोर. ते म्हणाले की कित्येक वेळेला मी मृत्यूच्या कचाट्यातून बाहेर पडलेलो आहे, अगदी कसा बसा. ते म्हणाले की मी दिवस दिवस अन्न पाण्याशिवाय होतो. आपण कल्पना पण नाही करू शकत. आपल्याला 5-6 तास काही नाही मिळालं तर आपल्याला कशी तरी अवस्था होते, पण दिवस दिवस म्हणाले की मी अन्न पाण्याशिवाय होतो, चालत होतो या इथून तिथे तिथून तिथे, आणि काहीच समोर दिसेना की आता काहीतरी खाणं पिणं मिळेल किंवा कोणीतरी ओळखीची व्यक्ती भेटेल. आणि कित्येक वेळेला मी असा मूर्छित होऊन पडलेलो आहे म्हणाले, म्हणजे फेंट होऊन पडलेले आहेत आणि आता जाणारच, प्राण जाणार अशी अवस्था त्यांची होती. आणि त्यांनी मग काय म्हणलं, त्या क्षणी म्हणाले माझ्या मनात विचार आला, आणि ते त्यांच्याच शब्दामध्ये मी तुम्हाला सांगतो कारण ते खूप छान आहेत. ते म्हणतात, आय हॅव नो फिअर नॉर डेथ, आय एम दॅट. म्हणजे मी ईश्वरच आहे, मी भगवंताचंच स्वरूप आहे. पुढे म्हणले, द होल ऑफ नेचर कॅनॉट क्रश मी, इट इज माय सर्वंट. आणि पुढे ते म्हणाले की ॲसर्ट दाय स्ट्रेंथ, म्हणजे तुमची ताकद कशामध्ये आहे ते तुम्ही ओळखा आणि रिगेन दाय लॉस्ट एम्पायर, असं त्यांनी म्हणलेलं की म्हणजे परत तुम्ही उठा आणि उभे व्हा. आणि पुढे म्हणलं की स्टॉप नॉट. आपल्याला ते त्यांचं माहिती आहे विवेकानंदांचं की स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच्ड. तर तसं तुम्ही थांबू नका. पुढे म्हणलंय की हे विचार माझ्या मनात यायचे, परत मी उभा राहायचो आणि म्हणाले हिअर आय एम विथ यू टुडे, असं करून त्यांनी सांगितलं त्या लोकांना की बघा मी आज तुमच्यासमोर उभा आहे, जेव्हा की असं वाटत होतं की माझा प्राणच निघून जाईल म्हणून. कुठून बरं ही ताकद येते, कोणी उत्तर देऊ शकेल? ईश्वराकडून. बरोबर आहे. आतमधून आपल्याला असं वाटतं की नाही असं ह्याच्या विरुद्ध असं आपल्याला नाही हे करायचंय, हार मानायची नाही परिस्थितीला. करायचे असेल तर येते, बरोबर की नाही. पण आता आपल्याला प्रत्येकालाच जगावं असं वाटतं की नाही. मग असं कुठे आपल्याला वाटतं की आता आपण नाही ठीक आहे जातोय, प्राण तर जाऊ देत पण ती ताकद जी आतमधून आहे ती आपल्याला कशी काय येते, म्हणजे काय स्वामी विवेकानंदांमध्ये विशेष काय होतं असं? एकपाठी होते. पण ह्या गोष्टीमधून आपल्याला काय दिसून येतो, पहिले म्हणजे प्रचंड विश्वास स्वतःवर, आत्मविश्वास, कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स, जी की चांगलीच गोष्ट आहे. ओव्हर कॉन्फिडन्स ही चांगली गोष्ट नाही, पण सेल्फ कॉन्फिडन्स ही चांगलीच गोष्ट आहे. आणि त्यांच्यामध्ये प्रचंड स्वतःच्या बद्दल स्वामी आपल्याला दरवेळेला सांगायचे बघा की स्वतःला जसं जास्त लेखू नये तसं कमी सुद्धा लेखलं नाही पाहिजे. अजिबात कोणीही प्रत्येकाने स्वतःला कमी लेखायचं नाही. तसंच स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं की स्वतःला कमी लेखणं हे पाप आहे, असं ते म्हणायचे. त्यामुळे ही गोष्ट, आणि दुसरी त्यांना ही ताकद कशामधून येत असेल? हा, चित्तशक्ती. हो, आपण जे स्वामी आजोबा आपल्याला सांगायचे ना ध्यान करायला, आंतरिक ताकद जी आहे ती वाढते त्याच्याने.
तुम्ही आज सकाळी ध्यान केलंय ना थोडं? वरती शिवमंदिरामध्ये केलं? तर म्हणजे ही आपल्याला जी गोष्ट आहे, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये असतात, पण आपणच आपली जी केपेबिलिटी असते, आपली ताकद वाढवण्याच्यासाठी म्हणून, आंतरिक ताकद, फिजिकल ताकद एखाद्यामध्ये दुसऱ्याच्या कंपॅरिझनमध्ये कमी असेल कदाचित, त्याच्याने एवढा काय फरक नाही पडत, प्रत्येकजण वेगवेगळा असतो, पण आंतरिक ताकद जी आहे ती वाढवण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. आणि ती आपली ध्यानाने वाढेल. ध्यानाने, नामसाधनेने आपलं एकाग्रता पण वाढेल. आणि थोड्या वेळच करायचं. जसं तुम्ही करताना बालकेंद्रामध्ये सुद्धा दर 15 दिवसांनंतर बालकेंद्र होतं त्याच्यामध्ये, तर तुम्हाला कसं वाटतं त्याच्याने? एकतर पहिले म्हणजे खूप बरं वाटतं, थोडा वेळ असेल तर पण थोडा वेळ करायचा आणि हळूहळू वाढवायचा तो. 1-1 मिनटं, आज 3 मिनटं बसलो तर 4 मिनटं उद्या करून बघायचं, काही दिवस 5 मिनटापर्यंत करायचं, असं करून बघायचं. मग त्याच्याने आपल्यालाच असं वाटतं की अरे आज आपण इतक्या वेळ बसलो स्वस्थ, जे आपण बसू शकत नाही एरवी, तसं ते बसल्यावर मग आपल्याला पण आपलं बरं वाटतं. त्याच्याने आपल्या नकळत आपली ताकद वाढत असते, आंतरिक ताकद. मग सगळेजण करणार ध्यान, आत्ता नाही मी सांगते तुम्हाला पण दररोज थोडं थोडं करायचं. हां, आपल्या स्वामी आजोबांना खूप आवडायचं ध्यान केलेलं सगळ्यांनी. हां, ते तसं प्रत्येकाने करायचं आणि आपल्याला जेवढं कम्फर्टेबल असेल तेवढीच वेळ. पण स्वामी दरवेळेला सांगायचे की थोडंसं वाढवायचं. ते लहान मूल चालायला येतं की नाही आईजवळ, कसं बसं चालायला सुरुवात करतो आणि ते चालत चालत येतंय तर आईला पडायला आलं तर ते आई असतेच तिकडे, पण थोडी थोडी ते म्हणते येते तर त्याला चालायला शिकलं पाहिजे ते, तर त्यामुळे येऊ देत त्याला स्वतःहून असं. तर तसं आहे की आपल्याला अडखळायला लागलं तर आपल्याला सांगायला आईबाबा आहेत, कुठल्याही बाबतीत, ध्यानाच्याच बाबतीत असं नाही, कुठल्याही बाबतीत आहेत, पण आपण स्वतःहून पण आपली कपॅसिटी वाढवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. बरोबर? आणि मी दुसरी एक गोष्ट सांगतो, म्हणजे काही गोष्टीच सांगीन आता, कारण खूप मला असं ते प्रीचिंग असं नको आहे, पण 2-3 गोष्टी ज्या माझ्या फील्डमधल्या काही लोकांच्या. एक माणूस होता, एक गणितज्ञ होता, मॅथमॅटिक्स करायचा तो, रशियामधला. तर त्याला चुकीच्या आरोपांवरून तुरुंगात टाकलं. खूप पूर्वीची गोष्ट आहे, 1940ची, 40-45, वर्ल्ड वॉर II जेव्हा झालेलं त्यावेळेला. तर त्याला अतिशय कठीण परिस्थितीमध्ये, म्हणजे खडी फोडायला वगैरे पाठवलं, हे काही चूक नसताना. हां, त्याच्यानंतर खूप आजारपण वगैरे आलं त्याला. मग तो जेलमध्ये होता, त्याला काही पुस्तकं वगैरे नव्हती वाचायला, कागद पेन नव्हते. तर त्याने काय केलं असेल, त्याने असं लाकूड आहे ना, त्या लाकडावरती काचेने तो गणित करायचा आणि मग ते असं त्या काचेनेच असं त्याचे जे वरचं निघतं ना, तसं करून तो बाजूला ठेवायचा, परत त्याच्याने करायचा काचेने. असं करत करत त्याने 150 पानं लिहिली. त्याचं नाव आहे निकोलाय सर्गेविच कोश्लियाकॉव्ह. आणि ते आज देखील त्याचा अभ्यास होते. म्हणजे आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं बघितलंय की नाही, त्यांनी अंदमानमध्ये जेलमध्ये असताना काय केलं, केवढं मोठं ते महाकाव्य कमला त्यांनी भिंतीवरती लिहिलं. आणि ते इंग्रजांनी ते पुसून टाकल्यानंतर त्यांना ते लक्षात होतं. कितीतरी वर्षांनंतर ते ज्या वेळेला बाहेर आले त्यावेळेला त्या माणसाला, मला वाटतं 11, मला एक्झॅक्ट नाही माहिती, पण त्या माणसाला त्यांचे जे एक अनुयायी होती त्यांना सांगितलं की ही तुम्ही पब्लिश करा. किती कडवी होती त्याच्यामध्ये, मला वाटतं 1000 कडवी होती का,
असं काहीतरी ते कमला महाकाव्याबद्दल आहे. पण त्याच्यानंतर मी हा दुसरा हा जो गणितज्ञ आहे त्याच्याबद्दलचं वाचलो की कसं काय बरं आपण करू शकतो. आपण काय म्हणतो, मम्माने मला स्केच पेन आणून नाही दिली, मग आता मी ड्रॉइंग करणार नाही. अरे तिथे पेनं पण नव्हती, कागद पण नव्हते, तरी त्यांनी केलं. तर असं परिस्थिती आपल्यावर ज्या वेळेला येते ना, त्यावेळेला माणूस काही ना काहीतरी करतोच उपाय, आणि बिकट परिस्थितीतून माणूस अजून स्ट्रॉंग बनतो. तसं दुसरं अजून एक होतं की रामानुजन त्यांची एक वेगळीच गोष्ट होती. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन एखाद्याचं किती असावं, आपल्याला आश्चर्याने थक्क होऊन जातो आपण. की ते गणित ज्या वेळेला करायचे ना, तर त्यांचे जे मित्र आजूबाजूला त्यांच्या इथून मागून शर्टातून वगैरे दगडं टाकायचे, त्यांना डिस्टर्ब करायला, काहीही करायचं त्यांच्यावर, आणि त्यांना कळायचंच नाही. हे म्हणजे लक्षच नव्हतं त्यांचं कुठे. त्यांचं लक्ष सगळं आपल्या गणितामध्ये होतं. म्हणजे गणितच मी असं नाही म्हणते, आपण आपल्या बाबतीत अगदी असं काय कॉपी करायला आपण जायचं नाही. पण म्हणजे ह्याच्यातून आपण घ्यायचं काय की कितीतरी वेळेला प्रसंग आपल्यावरती वाईट येतील, आपल्याला नावडते, वाईट असं आपण नको म्हणायला लहानपणी आत्ता, पण नावडते, आपल्याला गोष्टी कराव्या लागतात. पण त्या केल्यानंतर आपल्याला नंतर खूप भारी वाटतं की अरे आपण हे करू शकलो, आणि इट मेक्स अस टफ. आणि हे नुसतं टफ होण्याच्यासाठी म्हणून ध्यान आपण जे करत आहोत ते करत राहिलं पाहिजे. त्याच्यानेच आपल्याला आंतरिक शक्ती मिळत राहील आणि आपण अजून अजून चांगलं काम करत राहू. ध्यानाने जर का कंटाळण्याच्या गोष्टी पण आपण चांगल्या करत असलो, तर आपल्या आवडत्या गोष्टी तर आपण अजूनच चांगल्या करणार नाही का? तर मग सगळेजण करणार 2-2, 3-3 मिनटं तरी ध्यान दररोज करतच असाल म्हणजे तुम्ही, पण तसं करत राहा. हां, चालेल.